नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. सुरुवातीलाच एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे आणि एक आनंदाची सुद्धा बातमी म्हणूयात, कारण कोविड चाचणी करण्यासाठी आता कमी खर्चाचे किट्स जे आहेत ते दिल्लीमधल्या IIT कंपनीमधल्या संशोधकांनी तयार केलेले आहेत. त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष खरं तर आता या किट्सकडे लागलेलं आहे. कोविड चाचणी करण्याच्या ज्या किट्स आहेत या दिल्लीमधल्या IIT मधल्या संशोधकांनी केलेल्या असून त्याची किंमत जी आहे ती अतिशय सगळ्यांना परवडणारी आहे, कारण त्याला भारतीय संशोधन परिषदेनं सुद्धा मान्यता दिलेली आहे. या कोविड किट्सचं लोकार्पण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केलंय आणि त्याची किंमत फक्त 399 रुपये आहे. तर त्याला लागणारा इतर खर्च मिळून या किटची एकूण किंमत जी आहे ती 650 रुपये इतकी आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय आता कोरोना चाचणी करण्यासाठी IIT दिल्लीनं जे किट तयार केलेलं आहे अवघ्या 650 रुपयात मिळणार आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या किटकडे लागलंय. बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचं म्हणजे भारतीय तंत्रज्ञान संस्था, ज्याला आपण IIT समजतो, IIT दिल्लीने स्वस्त दरामध्ये कोरोनाची चाचणी करणारी किट विकसित केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पोखरियाल यांच्या उपस्थितीत आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये या किटचं लोकार्पण करण्यात आले. आपल्याला माहित असेल की देशामध्ये अनेक महागड्या किट्स उपलब्ध आहेत, त्यामुळे चाचणीची किंमत देखील वाढते. त्यामुळे अशा वेळी कोरोना चाचणीची किंमत कमी व्हावी आणि सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी अशा प्रकारची ही किट आहे. या किटमुळे देशात किंमत आणि व्यापक वापर देखील होणार आहे. दोन्ही स्तरावरती कोरोनाचं चाचणी समीकरण पूर्णतः बदलणार आहे. या उत्पादनाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, ज्याला ICMR असं संबोधलं जातं, आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे DCGI मान्यता मिळाली आहे. अतिशय अल्प किमतीमध्ये, साधारणतः जर बघितलं आपण तर इतर ज्या किट्स होत्या, PCRT ज्या किट आहेत त्या किट साधारणतः 2,500 उपलब्ध व्हायच्या, पण ही साधारणतः 600 ते 500 रुपयाच्या दरम्यान ही किट उपलब्ध होणार आहे. अतिशय दिलासादायक आणि आनंददायक बातमी आहे. यामुळे किटची संख्या देखील वाढवता येणार आहे आणि आपण काही किट ज्या आयात करत होतो त्या आयातीवर देखील एक मोठा पाबंद वाचणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय मूल्य देखील वाचणार आहे. नक्कीच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता अधिक वाढलेली दिसते आणि हा आकडा आता 9 लाखांच्या वर गेलेला आहे. तर कोरोनाबाधितांची एकूण पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह रुग्णसंख्या जी आहे ती आतापर्यंत 9,68,000 असून देशात 24 तासात 32,695 नवे कोरोना रुग्ण आढळलेले आहेत. तर आत्तापर्यंत 6,12,000 रुग्ण कोरोना मुक्त देखील झालेले आहेत. मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आपल्याला दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होताना दिसते आणि आता देशातील एकूण रुग्णसंख्या जी आहे ती 9,68,000हून अधिक झालेली आहे. आणि यानंतर एक अत्यंत दुःखदायक बातमी, ती म्हणजे माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचं कोरोनामुळे निधन झालंय. गेल्या आठवड्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे त्यांना मुंबईमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांचं आज निधन झालेलं आहे. त्यांनी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलेला आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक अधिकारी म्हणून नीला सत्यनारायण यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे आणि राज्य प्रशासनात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सुद्धा सांभाळलेली होती. तर निवृत्तीनंतर त्या साहित्य आणि संगीताकडे वळल्या. 25हून अधिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. तसंच अनेक मराठी चित्रपटांसाठी संगीत सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. राज्यात कित्येक स्पर्धा परीक्षा इच्छुकांसाठी आदर्श असलेल्या नीला मॅडम यांना न्यूज 18 लोकमत तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे मुंबईमधली, कारण मुंबईमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. तर मुंबईमधल्या काही सखल भागामध्ये पाणी सुद्धा साचलेलं पाहायला मिळतंय. मुंबईमध्ये काल सुद्धा मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडलेला होता, तर आजही
अतिवृष्टीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांनो, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका। कुलाबा इथं देखील 152 मिलीमीटर तर सांताक्रूजमध्ये 159 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। आणि आजही पावसाचा जोर हा कायम आहे। 22 तासात अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आणि सध्या पावसानं तुर्तास जरी विश्रांती घेतली असली तरी पुढच्या काही तासांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते। तर आज दिवसभर मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय। आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यामधल्या भुसावळमधल्या हतनूरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 36 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। तिथं देखील पावसाचा जोर कायम आहे। तर 36 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। धरणातून 1957 क्युमेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय। तापी पात्राच्या परिसरामध्ये किंवा पात्रात जाऊ नये असं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलेलं आहे। तर हिंगोली जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। अनेक ठिकाणी शेतात पाणी गेल्यामुळे अनेकांची शेतं जी आहेत ते उद्ध्वस्त झालेले, पिकांचं नुकसान झालंय। तर दिग्रस कराळे मार्गावर ओढ्याला पूर सुद्धा आलेला आहे। तर शेतात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय। पाणी उतरावं म्हणून ग्रामस्थांकडून प्रार्थना केली जाते, अथक प्रयत्न केले जात आहेत। मात्र हिंगोली जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। तर आणखी दुसरी दृश्य आपण पाहणार आहोत ती म्हणजे हिंगोली जिल्ह्यामधलीच। जिल्ह्याला पावसानं जसं जिल्ह्याला झोडपून काढलं तसंच या जिल्ह्यातल्या पारडी, खुर्द, जामगव्हाण, रेडगाव, पिंपळदरीसह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ओढ्यांना पूर आलाय। तर पुरात पाणी शिरल्यामुळे शेत जमीन जी आहे ती सुद्धा खरडून गेलेली आहे आणि शेतात पाणीच पाणी झालंय। तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पडलेल्या पावसानं हळद, तूर, सोयाबीन, कापूस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। अनेक नदी नाल्यांना पूर आलेला असून बोगस बियाणांमुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना तिबार पेरणी करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। बळीराजा आता अधिकच चिंतेत पडलाय। हिंगोली जिल्ह्यानंतर वाशिम जिल्ह्यामधली दृश्य पाहूयात, कारण वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर शहरासह शेलू बाजार तसंच ग्रामीण भागामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडतोय। रिसोड, मालेगाव, मानोरा आणि वाशिम तालुक्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे। तर या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, हळद, मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांना मोठा आधार मिळालाय। तर मानोरा तालुक्यातील काही ठिकाणी पावसानं दडी मारल्यामुळे पिकं सुकत होती आणि त्या भागात पाऊस पडत असल्यानं पिकांना जीवदान मिळालंय। आणि आता पिंपरी चिंचवडमधनं एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारलेला आहे। आतापर्यंत 1400 जणांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी देखील कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात आहेत। मात्र नागरिक काही ऐकत नाहीत आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या पोलिसांना 1400 जणांवर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनचा हाचा तिसरा दिवस आहे। तरी देखील लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम न पाळणाऱ्यांना पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करतायत। आतापर्यंत 1400 नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत। हा जो 188
किंवा जे काही आपण लोकसेवकांनी जे काही आदेश काढलेले असतात, जे सार्वजनिक हितासाठी आहेत, त्याचे पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा कारवाई समोर जावं लागणार आहे. आणि यानंतर आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे पिंपरी चिंचवडहून आपल्यासोबत आहेत. थेट गोविंदकडे आपण जाणार आहोत. गोविंद, आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनचा 3रा दिवस आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय, मात्र नागरिक काही ऐकायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागतोय. अर्थातच म्हणाली, खरं तर हे दुर्दैव आहे की अशा बेशिस्त नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव इथे वाढलेला आहे आणि दुसऱ्यांदा हे शहर लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे. तरीही नागरिक नियम पाळत नाहीत. संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, त्याचेही नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे आता पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागलेला आहे. 1400 नागरिकांविरोधामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि आपण जसं ऐकलं की सुधीर हिरेमठ पोलीस उपायुक्त सांगत होते की या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. हे सगळे जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल आणि 6 महिन्यापर्यंतची कैद सुद्धा होऊ शकते. कॅरेक्टर सर्टिफिकेटवर सुद्धा शिक्का बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हे जरा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे कोरोनाची चेन तोडण्यासाठीचा हा लॉकडाऊन आहे, त्यातही गांभीर्य नागरिकांना दिसत नाही. त्यामुळे पोलीस कारवाई करतायत. जिथे गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे ते गुन्हे दाखल केले जात आहेत आणि जिथे नागरिक ऐकतच नाही त्यांना मार सुद्धा दिला जातोय. अशा पद्धतीचं इथे अंमलबजावणी केली जाते, मात्र नागरिकांकडनं गांभीर्य पाळताना दिसत नाहीये. त्यामुळे कुठेतरी या पुढे तरी ही वेळ येऊ नये अशी प्रशासनाकडनं वारंवार विनंती केली जाते. आतापर्यंत म्हणजे मागील 3 महिन्यात आणि आज कालच्या 2 दिवसात तब्बल 26,000 नागरिकांवर लॉकडाऊनचे नियम न पाळल्याबद्दल आणि संचारबंदीचं उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे आणि या सर्वांवर अर्थातच न्यायालयासमोर गोविंद, खरं तर अतिशय खेदजनक बाब आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये आजपर्यंत 1400हून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, कारण लॉकडाऊनचा 2रा टप्पा तिथं सुरू आहे. मात्र बेशिस्त नागरिकांमुळे पोलिसांना ही कारवाई करण्याची वेळ आली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे आणि बातमी आहे पुण्यामधली. पुण्यामध्ये सुद्धा कोरोना संक्रमितांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो रोखण्यासाठी लॉकडाऊन तिथं करण्यात आलेला आहे, मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतीये. काल दिवसभरात जिल्ह्यात 1510 रुग्ण आढळलेत आणि रात्रभरामधनं 279 रुग्णांची त्यात भर पडली आहे. तर काल 35 कोरोनाबाधित रुग्ण दगावले देखील आहेत आणि सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. पुणे शहर आणि परिसरामध्ये 10 दिवस जो लॉकडाऊन अंमलात आणलेला आहे त्याचा आजचा हा 3रा दिवस आहे आणि पहिल्या 2 दिवशी बऱ्यापैकी पुण्यामधल्या किंवा परिसरामधल्या शहरामध्ये शुकशुकाट दिसला रस्त्यांवरती. अर्थात जी रस्त्यांवरती वाहतूक बघायला मिळते ती प्रामुख्यानं जे अत्यावश्यक सुविधा पुरवणारे लोक आहेत, म्हणजे डॉक्टर्स असतील किंवा सफाई कर्मचारी असतील, महापालिकेच्या वेगवेगळ्या पाणी किंवा विद्युत विभागात काम करणारे कर्मचारी असतील किंवा उद्योग इंडस्ट्री सुरू आहेत तिथं काम करणारे लोक असतील, अशांचीच गर्दी जी आहे ती बघायला मिळते. मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये काही फारसा फरक पडलेला दिसत नाही. गेले काही दिवस सातत्यानं 1000च्या वर पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत आणि मृत्यू पडणाऱ्यांची संख्या देखील 25च्या वर आहे. त्यामुळे पहिल्या 2 दिवशी तरी कोरोना प्रादुर्भावामध्ये काही फरक पडलेला दिसत नाही आहे. त्यामुळं या लॉकडाऊनचा खरोखर परिणाम होणार आहे का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. दुसरीकडं चाचण्यांमध्ये मात्र पुण्याने बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे स्वॅब टेस्ट बरोबर अँटीजन टेस्ट त्याची वाढलेली संख्या. त्यामुळे आता रोज 5000च्या वरती चाचण्या होऊ लागलेल्या आहेत आणि जो विकली अहवाल आहे आठवड्याचा त्याच्यामध्ये तर राज्यामध्ये पुण्याने गेल्या आठवड्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. मुंबई आणि ठाण्यापेक्षा जास्त चाचण्या ज्या आहेत त्या पुण्यामध्ये झालेल्या होत्या. आत्तापर्यंत एकूण चाचण्यांची संख्या देखील पुण्यामध्ये 1,78,000 इतकी झालेली आहे. त्यामुळे ही गोष्ट एका दृष्टीने चांगली आहे की जास्तीत जास्त चाचण्या सुरू आहेत. त्यामुळं जे रुग्ण आहेत कोरोनाबाधित त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर उपचार करून हा संसर्ग रोखला जाऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकूणच लॉकडाऊनचा मात्र परिणाम जो आहे तो होणार आहे का कोरोना कमी करायला हे कळायला आणखी आपल्याला 8 दिवस थांबावं लागेल. परंतु पहिल्या 2 दिवशीची जी आकडेवारी आहे ती तर काही फारशी उत्साहवर्धक नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह
अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर पुण्यामध्ये जशी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसतीये तसंच सोलापुरात सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये. सोलापूरमध्ये गेल्या 24 तासामध्ये 192 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत आणि कोरोना रुग्णांची एकूण संख्या त्यामुळे 4,449 वर जाऊन पोहोचली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आजवर 351 जणांचा बळी गेलाय तर सोलापूर जिल्ह्यात आजवर 2,328 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. सोलापूरमध्ये अपडेट्स घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्यासोबत आहेत. सागर, सध्या काय परिस्थिती आहे सोलापुरात? कारण सोलापुरात सुद्धा आपण पाहतोय कोरोनाचा धोका अधिकाधिक वाढताना दिसतोय, रुग्णसंख्या वाढतीये. म्हणाले आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा जो काही फैलाव आहे तो मोठ्या प्रमाणात सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळतोय. सुरुवातीला शहरामध्ये कोरोनाचा फैलाव होता तो आता ग्रामीण भागामध्ये देखील गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पण संख्या वाढते. त्यामुळे एकंदरीतच सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. खरं तर जिल्हा प्रशासन यावरती उपाययोजना करत आहे, मात्र असं असलं तरी कुठेतरी कमतरता पडतायत का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. कारण गेल्या अनेक दिवसापासून हा जो आकडा आहे दैनंदिन आकडा तो 100च्या खाली येताना दिसत नाही. रोज 100च्या पटीमध्ये रुग्ण जे आहेत ते वाढताना पाहायला मिळतात. त्यासाठी उपाययोजना म्हणून खरं तर सोलापूर महापालिकेच्या वतीने 50,000 अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत. कालच त्याचा शुभारंभ झाला. काल त्याच्यामध्ये 104 अँटीजेन टेस्ट केल्या गेल्या तर त्यामध्ये 10 रुग्ण जे आहेत ते पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. त्यामुळे हे जर प्रमाण पाहिलं तर 100 मागे जर 10 असतील तर 50,000 मागे किती रुग्ण सापडतील हा एक मोठा विचार करण्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यामुळेच कुठेतरी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी सोलापूर शहरासह आसपासच्या गावांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घेतलेला आहे. उद्यापासून हा लॉकडाऊन सुरू होणार आहे आणि या लॉकडाऊन मध्ये कडक अंमलबजावणी करण्याचे संकेत जे आहेत ते सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे केवळ उद्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर केवळ दुधासाठी आणि मेडिकलसाठी या ठिकाणी परवानगी असणार आहे. अन्यथा त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीची परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे एकंदरीतच सोलापूरचा जो काही कोरोनाचा फैलाव आहे तो अटकेत येतो का या 10 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणाले. नक्कीच धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी. तर सोलापूर जिल्ह्यात आजवर 2,358 कोरोनामुक्त झालेले आहेत. मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सुद्धा वाढ होताना दिसतीये. त्यानंतर बातमी पाहूयात बारामतीमधली. तर बारामती शहरामध्ये आजपासून लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. बारामतीमध्ये देखील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसते आणि त्यामुळेच आजपासून लॉकडाऊन जाहीर झालेला आहे. आज खरं तर बारामतीमध्ये आठवडी बाजार असतो, मात्र तो देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. तर कोरोनाचं थैमान जे आहे ते बारामती शहरात सातत्यानं पाहायला मिळतंय. कोरोनामुक्त झालेल्या बारामतीमध्ये गेल्या 3-4 दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आणि त्यामुळेच आजपासून लॉकडाऊनचा निर्णय जाहीर झालेला आहे. तर शेतकऱ्यांनी देखील आपला भाजीपाला विक्रीसाठी आणू नये असं आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर शहरातल्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार जे आहेत ते देखील बंद राहणार आहेत. मात्र MIDC मधील उद्योग व्यवसाय चालू राहणार असल्याचं तिथले कांबळे यांनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या घडामोडीनंतर एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची येत्या सोमवारी होणारी सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर ग्रामस्थ मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नित्यसेवेकरी मानकरी यांच्या हस्ते श्रींचे सगळे धार्मिक विधी जे आहेत ते होणार असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं जेजुरी शहर व परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय आणि 14 दिवस जेजुरी शहर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलंय. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतीये. त्या अनुषंगानं जेजुरी येथील येत्या सोमवारी होणारा सोमवती यात्रा उत्सव रद्द करण्यात आलेला असून परंपरेनुसार कहास्नानासाठी गडकोट आवारातून प्रस्थान होणारा पालखी सोहळा देखील रद्द करण्यात आलेला आहे.
आणि यानंतर बातमी ती म्हणजे कोरोनाच्या या महामारीमध्ये, या संकटामध्ये आपण पाहिलं अनेक सण उत्सव जे आहेत ते खरं तर रद्द करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आषाढी कार्तिक सोहळा जो आहे तो देखील मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला। पंढरपूरवरून परतीचा प्रवास पूर्ण केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका परंपरेनुसार दशमीला टाळ मृदुंगाच्या गजरात गाभाऱ्यात विराजमान झाल्या, तर हा भक्तिमय सोहळा मर्यादित भाविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला। आषाढी वारी करून एसटी मधून 13 जूनला माऊलींच्या पादुकांचं प्रस्थान झालेलं होतं आणि त्यानंतर दशमीला इतिहासात पहिल्यांदाच माऊलींच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीसाठी एसटी मधून पंढरीला गेल्या आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थातच द्वादशीला पंढरीला भेट झाली आणि ही परंपरा पार पडली। आणि यानंतर बातमी आहे जुन्नरमधली। जुन्नरमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन घडलेलं आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो सर्वत्र व्हायरल झालेला आहे। जुन्नरमधील नागरिकांना बिबट्याची दहशत ही वारंवार खरं तर पाहायला मिळत असते, कारण प्राणी पाण्यावर बिबट्याचा हल्ला नेहमीच तिथं कुठं ना कुठं होत असतो आणि 2 दिवसांपूर्वीच तालुक्यातील आरवी गावातील शेतकरी वैभव डोंगरे या शेतकऱ्याच्या 18 महिन्याच्या कालवडीवर बिबट्यानं हल्ला केलाय आणि बिबट्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आलाय। बिबट्यानं या कालवडीला गोठ्यापासून ओढत काही अंतरावर नेऊन तिचा फडशा पाडलाय, तर यामध्ये शेतकऱ्याचं 20,000चं नुकसानही झालंय। आणि या सगळ्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।